गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य उकडीचे मोदक। आज आपण उकड न काढता कळ्या न पाडता अगदी सुंदर सुबक पांढरे शुभ्र हे उकडीचे मोदक बनवूयात। अगदी सुंदर सुबक एकसारखे तयार होतात। वाफवल्यानंतरही ते अजिबात चिरत नाही किंवा तुटत नाहीत। यामध्ये सारण देखील परफेक्ट भरलं जातं आणि पहिल्यांदा जरी तुम्ही उकडीचे मोदक बनवत असाल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा एकही मोदक चिरणार नाही किंवा फाटणार नाहीत। अगदी परफेक्ट असे उकडीचे मोदक तयार होतील। नमस्कार, मी वैष्णवी, स्वागत आहे आपलं वैष्णवीच रेसिपीमध्ये। तर आज आपण बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर ही रेसिपी भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा। चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। मोदकासाठी आधी आपण सारण बनविणार आहोत। तर एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं। यामध्ये आता घालणार आहोत 2 वाटी ओल्या नारळाचा किस। ओल्या नारळाचा किस वाटीने यासाठी मोजून घ्यायचं, कारण त्यामध्ये जो गूळ घालणार आहोत याचंही प्रमाण योग्य असणं तितकंच महत्त्वाचं आहे। 2 वाटी नारळाचा किस तुपात अगदी 1 मिनिट आपण परतवून घेऊयात। वाटी, कप, ग्लास जे प्रमाण तुम्हाला योग्य वाटत असेल त्याने हा किस मोजून घ्यायचा आहे। 1 मिनिट तुपावर परतवून झाला की त्यात गूळ घालायचा आहे। ज्या वाटीने ओल्या नारळाचा किस मोजून घेतला त्याच वाटीने गूळ सुद्धा मोजून घ्यायचा। 1 वाटी गूळ आपण यात घालून घेऊ। गूळ थोडासा बारीक चिरून घाला, म्हणजे तो लवकर वितळला जाईल। 2 वाटी खोबऱ्यासाठी 1 वाटी गूळ हे अगदी योग्य प्रमाण आहे। पण जर तुम्हाला सारण आणखी गोडसर हवं असेल तर तुम्ही यात आणखी अर्धी वाटी गूळ यामध्ये घालू शकता। आपण हे मिश्रण अगदी व्यवस्थित शिजवून घेऊया। गॅस मात्र मध्यम आचेवरच ठेवायचा। जसजसा हा गूळ वितळत जातो तसतसे हे मिश्रण सुद्धा पातळसर होत जाते। सारण तयार होण्यासाठी 10 ते 12 मिनिटे लागतात, त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही। पण हे मिश्रण तयार झालं की नाही हे कसं ओळखणार? तर हे बघा, अगदी कोरडं सारण इथे तयार झालेलं आहे। यामध्ये जरा सुद्धा ओलसरपणा नाहीत। त्यानंतर यामध्ये 2 चमचे खसखस घालून घेऊ। गॅस मात्र कमी आचेवर केलेला आहे आणि पुन्हा आता 1 मिनिट हे मिश्रण परतवून घेऊ, म्हणजे खसखस सुद्धा छान भाजलं जाईल। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि सगळ्यात शेवटी अर्धा चमचा वेलची पावडर घालायची। वेलची पावडर सगळ्यात शेवटी घाला, म्हणजे वेलचीचा सुगंध सारणाला येतो। सारण काढून थंड होण्यासाठी ठेवूया आणि थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून 7 ते 8 दिवस हे सारण तुम्ही वापरू शकता। उकड न काढता उकड बनवायची आहे, तर यासाठी 2 वाटी तांदळाचे पीठ घेतलं आहे। मोदकासाठी जर पीठ तयार करायचं असेल तर आपल्या रोजच्या वापरणीतला कुठलाही तांदूळ घ्यायचा। तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून सावलीत वाळवून घ्या। नंतर दळून आणायचा आणि दळल्यानंतर बघा पीठ असं बारीक दळायचं आहे। जर तुम्हाला पीठ घरी बनवायचं नसेल तर बाजारामध्ये मोदकांसाठी तांदळाचं तयार पीठ मिळते, ते वापरायचं। 2 वाट्या पीठ घेतले ते एका भांड्यामध्ये घालून घेऊया आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। उकड न काढता आज आपण उकडीचे मोदक बनविणार आहोत आणि ही पद्धत अगदी साधी, सोपी आणि सरळ आहे। कुणालाही अगदी सहज अशी उकड काढता येईल। हे आता मिक्स करून झालं की एका भांड्यात ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं। तर 1 वाटी पाणी घालून घेतलं आणि त्याच वाटीने 1 वाटी दूध घालायचं आहे। 2 वाट्या पिठासाठी 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घ्यायचं। यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेऊया। दूध घातल्यामुळे उकडीचे मोदक छान असे पांढरे शुभ्र दिसतात। पण जर तुम्हाला दूध घालून उकड बनवायची नसेल तर फक्त पाणी घालून सुद्धा उकड बनवू शकता। आता हे चांगलं आपण गरम करून घेऊया। अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि छान अशी त्याला उकळी आली की गॅस लगेच बंद करायचा। अगदी गरम गरम असताना हे आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे। एकाच वेळी सगळं मिश्रण घालायचं आहे, थोडं थोडं घालू नका। आता आपण सगळं मिश्रण पिठामध्ये ओतून घेतलं, त्यानंतर लगेच चमचाने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या पद्धतीने जर उकड काढली तर अगदी 100% तुमची उकड परफेक्ट तयार होईल। ना पीठ शिजवायचं ना वाफवायचं, अगदी झटपट आणि साधी सोपी उकड काढायची ही पद्धत आहे। उकड जर चांगली असेल तर मोदक अगदी परफेक्ट तयार होतात। हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं, त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटे हे असंच झाकण ठेवायचं, म्हणजे वाफेवर हे पीठ चांगलं शिजलं जाते।
15 मिनिटानंतर यावरचं झाकण काढूया। हे बघा, पीठ अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेलं आहे। पीठ अजूनही बऱ्यापैकी गरम आहे। पीठ मळण्यासाठी वाटीमध्ये थंड पाणी बाजूला ठेवायचं आणि पीठ आपण ग्लासने एकजीव करून घेऊया, म्हणजे त्यातल्या गाठीही व्यवस्थित मोडल्या जातील। कारण पीठ बऱ्यापैकी गरम आहे, लगेचच हाताने मळायला जाल तर चटका बसू शकतो, म्हणून आधी ग्लासने किंवा वाटीने चांगलं एकजीव करून घेऊ। त्यानंतर हाताला थोडंसं थंड पाणी लावून नंतर हाताने मळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हे पीठ कमीत कमी 10 ते 15 मिनिटं मळून घ्यायचं आहे। उकड जेवढी जास्त मळली जाते तेवढेच जास्त मोदक कळीदार होतात। बराच वेळ मोदक वाफवल्यानंतर ते चिरतात, तर त्यासाठी तुम्ही उकड हे व्यवस्थित मळून घेणं खूप गरजेचं आहे। यावर 1 चमचा तूप घालून घेऊ आणि पुन्हा 5 मिनिटं हे आपण मळून घेणार आहोत। कारण तुपामुळे पिठाला छान चकाकी येते आणि पीठही छान असं मऊसूत होतं, म्हणून 1 चमचा यामध्ये साजूक तूप घालून घेतलं। पण हे पीठ तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर छोटा गोळा घेऊन त्याची अशी पारी करून घ्यायची। जर ही पारी चिरत असेल तर हे पीठ पुन्हा अगदी 5 मिनिटं मळून घ्या। पण बघाल तर अजिबात चिरा पडलेला नाहीत, म्हणजे आपली उकड अगदी परफेक्ट तयार झालेली आहे। आता सगळं साहित्य आपलं तयार झालं आहे, लगेचच मोदकही तयार करून घेऊ। तर कळ्या न पाडता आज आपण मोदक बनविणार आहोत, तर त्यासाठी मोदकाचा हा साचा वापरलेला आहे। साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे मोदक अगदी पटकन डिमोल्ड होतात, ते चिटकणार नाहीत। जर तुम्हाला हाताने कळी पाडायला येत असतील तर तसेही मोदक तुम्ही या उकडीपासून बनवू शकता। पण ज्यांना कळ्या पाडता येत नाही, उकड काढता येत नाही, यांच्यासाठी अगदी साधी सोपी ही पद्धत आहे। आधीपेक्षा थोडासा मोठा उकडीचा गोळा घ्यायचा आणि अर्धा मिनिटासाठी हाताने तो चांगला मळून घ्यायचा। एकदम पांढरी शुभ्र ही उकड तयार होते। पीठ वाफवण्याची किंवा उकड काढण्याची अजिबात गरज नाही। या साध्या सोप्या पद्धतीने एकदा ही उकड तयार झाली की तुमचे मोदक 100% परफेक्ट तयार होतील। ते जराही चिरणार नाही किंवा फाटणार नाही। आता आपण जी उकड घेतलेली आहे ती सगळी उकड साच्यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं। जसजसं हे चांगलं दाबलं जातं त्यामुळे जास्तीचं पीठ हे बाहेर येतं। साच्यामध्ये उकड घातल्यानंतर सगळ्या बाजूने ते व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे छान अशा कळ्या मोदकाला पडतात। हलक्या हाताने हे सगळं काम कराल तर कळ्या चांगल्या पडणार नाही, यासाठी अगदी दाबून हे पीठ आपण भरून घेतलं। त्यानंतर यामध्ये सारण घालणार आहोत। तर साच्यामध्ये जेवढं सारण मावेल तेवढं सारण यामध्ये भरायचं, यापेक्षा जास्त घालू नका। 1 चमचापेक्षा थोडं जास्त सारण मी घालून घेतलं आहे। त्यानंतर कडा व्यवस्थित बंद करून घेऊ। कडा व्यवस्थित बंद करा, नाहीतर मोदक वाफवल्यानंतर सारण बाहेर येऊ शकतं। कडा पूर्ण बंद करून घेतल्या आणि हा तयार आहे मस्त असा कळीदार मोदक। डिमोल्ड केल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा मोदक तयार होतो। किती छान कळ्या त्याला आल्या आहेत। पांढऱ्या शुभ्र कळीदार सुबक मोदक जर तुम्हाला बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। मोदक साच्याने बनवल्यामुळे एकसारखे मोदक तयार होतात, लहान मोठे मोदक तयार होत नाही आणि असे एकसारखे मोदक बघायला देखील खूप छान दिसतात। उकडीचे मोदक बनवण्याची ही नवीन पद्धत एकदा नक्की ट्राय करा। अशाच पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून घेतले। त्यानंतर लगेच वाफवून घेणार आहोत। तर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं। या चाळणमध्ये आपण मोदक वाफवून घेणार आहोत। वाफवल्यानंतर मोदक चाळणाला चिकटणार नाही, यासाठी थोडं तूप चाळणला ग्रीस करून घ्यायचं। यामध्ये आता आपण मोदक वाफवण्यासाठी ठेवू। गॅस मध्यम आचेवर ठेवायचा। मोदक आणखीन सुंदर दिसण्यासाठी यावर आता आपण केशर लावून घेऊ। या स्टेजला केसर लावा, म्हणजे मोदक वाफवल्यानंतर केशरचा सुंदर रंग मोदकावर उतरणार। यावर झाकण ठेवून 15 मिनिटं हे मोदक आपण वाफवून घेऊ। पंधरा मिनिटानंतर त्यावरचं झाकण काढा आणि मोदक बघाल तर बघता क्षणी खावंसं वाटेल इतका सुंदर असा हा उकडीचा मोदक तयार झाला। वाफवल्यानंतर जराही चिरलेला नाही किंवा तुटलेला नाही। आता गरमागरम मोदक आहे तर यावर घालूया साजूक तूप। उकडीचे मोदक बनवायचं कोणतेही टेन्शन न घेता अगदी सहज उकडीचे मोदक बनवा। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे मोदक हे परफेक्ट होणारच। तर तयार आहे भरपूर असं सारण भरलेले उकडीचे मोदक।
कळीदार सुबक सुंदर उकडीच्या मोदकांची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.